सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, बऱ्याच वर्षानंतर भैरवीसुद्धा आता सावलीच्या आयुष्यामध्ये परत आलेली असते। पण भैरवी एका वेगळ्या रूपामध्ये आलेली असते। भैरवीने राहणीमानी बदलली असेल, गेटअप चेंज केला असेल, पण तिचा सावलीवरचा राग मात्र तसाच असतो। तब्बल 8 वर्षांनंतर भैरवीची एंट्री जरी झाली असेल तरीसुद्धा तिच्या तोंडातून फक्त आणि फक्त एकच नाव सातत्याने बाहेर येत असतं आणि ते म्हणजे सावली। भैरवीला संगीत विशारद हा पुरस्कार आता जाहीर झालेला असतो, पण तरीसुद्धा तिने तो पुरस्कार घेण्यासाठी नकार दिलेला असतो आणि कारण सांगितलेलं असतं ते म्हणजे सावली। कारण प्रेक्षकांनो, सावलीला सुद्धा तोच पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असतो आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये सावलीने भैरवीच्या नाकावरती टिचून संगीत विशारद हा पुरस्कार स्वीकारलेला असतो आणि तेव्हा जगन्नाथसुद्धा सावली बरोबर आलेला असतो आणि त्याने पुन्हा एकदा भैरवीचा माज हा उतरवलेला असतो। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता भैरवी आणि सावली या दोघींमध्ये झालेलं भांडण आपण सगळ्यांनीच बघितले। त्याच्यामध्ये सावलीची काही चूक नव्हती, पण तिच्यावरती लहानपणापासून भैरवीने केलेला अन्याय हा आता संपूर्ण जगासमोर आलेला असतो। मीडियासमोर आला म्हणजे संपूर्ण जगासमोर आलाच की, आणि तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो स्वतः सारंगने। त्यामुळे इथे जेव्हा ही गोष्ट सगळ्यांना कळते की खरी गायिका ही सावली आहे, पण इथे भैरवीने आपल्या मुलीचं नाव मोठं केलं, आपल्या वजे घराण्याचं नाव मोठं केलं आणि सावलीची ओळख ही संपूर्ण जगापासून लपवून ठेवली। ही गोष्ट जेव्हा मीडियामध्ये आली तेव्हा मीडियाने ती गोष्ट उचलून धरली आणि त्यामुळेच इथे आता भैरवीची खूपच जास्त नालस्ती झाली। कारण का, सगळीकडे तिची बदनामी झाली। एवढी मोठी गायिका भैरवी वजे आणि काम एवढं छोटं केलं, एका मुलीचा आवाज वापरला आणि तो सुद्धा आपल्या मुलीचा आवाज म्हणून। त्यामुळे ही गोष्ट सगळीकडे पसरल्यानंतर भैरवीची किंमत मार्केटमध्ये आणि इथे संगीत इंडस्ट्रीमध्ये कमी झालेली असते आणि तो राग तिच्या मनामध्ये अजून सुरूच असतो। त्याच्यामुळे तिच्या मुलीलासुद्धा तिने आता गमावलेलं असतं। तारा आपल्या आईकडे परत जात नाही, ती आपल्या वडिलांकडेच आता गेलेली असते आणि सोहम आणि तिचे वडील हे आता तिघेही जण एकत्र राहत असतात। तिने आपल्या आईबरोबर राहणंसुद्धा नाकारलेलं असतं। त्यामुळे या गोष्टीचा राग तिच्या मनामध्ये असतो आणि म्हणून ती 8-9 वर्षानंतरसुद्धा सावलीचा तेवढाच राग करत असते। आता एका बाजूला राजकुमारला वाटत असतं की सावली मेली आहे, खंड्याला दिलेलं काम खंड्याने अगदी पूर्ण केलं आहे, पण खंड्याला दिलेलं काम काही पूर्ण झालेलं नसतं, कारण तो काही सावलीला मारत नाही। सावलीचं बाळ तिच्याकडून हिसकावून घेतो आणि तिचं बाळ संपवायला जातो तेव्हा त्या ठिकाणी आलेला असतो तो म्हणजे सारंग आणि सारंग त्याच्या मुलीचा जीव हा वाचवतो आणि जी मुलगी ओवी म्हणून त्याच्याबरोबर आहे ती मुलगी सारंगचीच आहे आणि ते खंड्याला पण माहिती झालेलं असतं। त्यामुळे इथे आता एका बाजूला राजकुमार खंड्याला शोधतोय खरं खोटं करण्यासाठी। खरोखर सावली या जगामध्ये नाही आहे ना, सावली खरोखर मेली आहे ना, आणि तिचं बाळसुद्धा या जगामध्ये नाही आहे ना, त्याला खात्री करून घ्यायची असते। पण खंड्याचा अपघात झाल्यामुळे खंड्या काही त्याला आता सापडत नसतो आणि त्याचबरोबर मोनिकाने खंड्याला एक वेगळीच जबाबदारी दिलेली असते। मोनिकाला संशय आलेला असतो की कदाचित सावली जिवंत आहे, मग तिची मुलगी पण जिवंत असेल का, आणि जर ओवी हीच सारंगची जी मुलगी आहे ती खरोखर सावली आणि सारंगची मुलगी असेल तर। त्यामुळे तिने खंड्याला ओवीला मारण्याची सुपारी दिलेली असते। ओवी जर खरोखर या घराची वारस निघाली तर। त्यामुळे ती आता खंड्याला म्हणते की त्या मुलीला शोधून काढ आणि तिला तिथल्या तिथे संपवून टाक,
काहीही झालं तरी ती मुलगी जगली नाही पाहिजे. पण खंड्या ते काम करण्याच्या आधीच त्याचा अपघात हा झालेला असतो आणि तेव्हा राजकुमारला खंड्याला शोधून काढायचं असतं. तेव्हा मोनिका घाबरत असते. खंड्या जर राजकुमारला सापडला तर मी खंड्याला सुपारी दिली आहे ओवीला मारण्याची, कारण ओवीवरती मला संशय आहे की ती सारंग आणि सावलीची मुलगी आहे. हे जर आता राजकुमारला कळलं तर त्याला हे पण कळेल की सावली मग जिवंत आहे आणि ते आधी या राजकुमारला कळता कामा नये, नाहीतर तो पुन्हा सावलीला मारण्याचा प्रयत्न करेल आणि मला ते नको आहे. मला काही करून सावली या घरामध्ये आलेली हवी आहे, कारण तिला तिलोत्तमा आणि सावलीमध्ये भांडण लावून द्यायचं असतं आणि त्याचा फायदा स्वतः घेत संपूर्ण घरावरती तिला आता राज्य करायचं असतं. तिचा एक वेगळाच प्लॅन आहे. तिलोत्तमावरती तिची पर्सनल लेवलवरती खूप मोठी दुश्मनी आहे, पण ते मोनिकाने अजून स्पष्टपणे सांगितलेलं नाही आहे. तिला फक्त तिलोत्तमा आणि सावलीमध्ये भांडण घडवून आणायचं आहे आणि त्याचबरोबर तिलोत्तमाला रस्त्यावरती सुद्धा आणायचं आहे. घरामधली तिची दहशत तिला कमी करायची आहे आणि त्या घरावरती तिला राज्य करायचं आहे. असं आता मोनिकाने एक वेगळा तिचा मार्ग हा निवडलेला असतो. ती फक्त राजकुमारचा प्यादा म्हणून वापर करत असते आणि राजकुमारचा आता वेगळा प्लॅन सुरू असतो आणि तो म्हणजे त्याला काही करून आता बिझनेस त्याचबरोबर गुरुकुलची जागा या सगळ्यावरती स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्याला सगळीकडे फक्त स्वतःला मिरवायचं आहे. त्यामुळे राजकुमारने सारंगला सुद्धा साईडलाईन करायला सुरुवात केली. राजकुमारने सारंग आणि तिलोत्तमामध्ये भांडण लावण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो, पण सारंग इतका हुशार असतो की त्याला बरोबर कळतं की या सगळ्यामध्ये माझ्या आईची काही चूक नाही आहे. चूक जर कुणाची आहे तर ती फक्त आणि फक्त राजकुमारची आहे हे त्याला समजलेलं असतं. म्हणून तो आपल्या आईला कुठल्याही पद्धतीचा जाब विचारत नाही, तिला प्रश्न विचारत नाही आणि हे सगळं प्रेक्षकांना घडतच असतं. तेव्हा राजकुमारला असं वाटतं की खंड्याचा पत्ता मला लागला होता, पण अचानकपणे खंड्याचं असं गायब होणं, नक्की खंड्या माझ्यापासून लपून राहतोय का? पण कशासाठी? खंड्याने दिलेलं काम पूर्ण केलं नसेल का? सगळेजणही माझ्यापासून काही ना काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत. गुरुकुलला दिलेलं सावलीचं नाव खरोखर सावली जिवंत असेल तर? खंड्याने तिला मारलं नसेल तर? जर तसं असेल तर या सावलीचा काटा मला परत एकदा काढावाच लागेल. सावलीला आता जगासमोर आणावं लागेल. त्याआधी ती माझ्यासमोर आली पाहिजे. आणि प्रेक्षकांनो, त्यासाठी त्याने आपला हुकमी एक्का बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो हुकमी एक्का म्हणजे भैरवी वजे. तर इथे आता भैरवी वजे हिला पुरस्कार जाहीर झालेला असतो आणि तो पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ती आता छान तयार होऊन पुरस्कार घेण्यासाठी सुद्धा आलेली असते. तिला इथे मानाने बोलावलेलं असतं. सगळीकडे आता मीडिया येऊन बसलेली असते. भैरवी वजे हिला पुरस्कार मिळणार असतो, त्यामुळे सगळ्या आयोजकांनी छान आता इथे सगळी तयारी करून ठेवलेली असते. पण प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीडियाला आता हे सुद्धा समजलेलं असतं आणि बाकीच्या लोकांना की सावलीसुद्धा आता पुण्यामध्ये परत आलेली आहे. कारण स्वर सावली हे जे काही संगीत सोहळ्याचं आयोजन केलेलं असतं ना, त्याच्यामध्ये सावलीचं गाणं असतं आणि तेव्हा सगळ्या लोकांना समजलेलं असतं की सावली परत आली आहे. कारण तिने आणि ओवीने गायलेलं गाणं हे सगळ्यांनी शूट केलेलं असतं आणि ते आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरती सगळ्यांनी अपलोड केलेलं असतं. त्यामुळे तिचं ते गाणं आता पुन्हा व्हायरल झालेलं असतं आणि सावली परत आल्याची बातमी ही सगळ्यांनाच मिळालेली असते. तेव्हा ज्या ठिकाणी भैरवी वजेला बोलवलेलं असतं ना पुरस्कार घेण्यासाठी, त्या ठिकाणी सावलीला सुद्धा बोलवलेलं असतं. भैरवी वजे स्टेजवरती जाते, ऐटीतच आपल्या गाडीतून उतरते, स्टेजवरती जाते. सगळेजण टाळ्यांच्या गर्जनामध्ये तिचं स्वागत करतात. ती तिथे बसते आणि आता आपलं कौतुक ती स्वतःच्या तोंडानेच करत असते. पण हे सगळं ती बोलत असताना समोरून येते ती सावली आणि जगन्नाथ. कारण तिला संगीत विशारद हा आता पुरस्कार जो काही जाहीर केलेला असतो ना, तोच पुरस्कार सावलीला सुद्धा देण्यात येणार असतो. कारण सावलीचं सर्वत्र कौतुक होत असतं ना तिच्या गाण्याचं, तिच्या आवाजाचं. त्यामुळे इथे आता भैरवी वजे हिला पुरस्कार जाहीर झालेला असतो, पण त्याचबरोबर सावलीला सुद्धा पुरस्कार
हा जाहीर झालेला असतो आणि म्हणूनच तिथे जगन्नाथ आणि सावली हे दोघेजण येताना आता भैरवी वजे हिने बघितलेलं असतं आणि भैरवी म्हणते, ही सावली इथे काय करते? तर या पुरस्कारासाठी त्यांनासुद्धा नॉमिनेशन मिळालेलं आहे, त्यांनासुद्धा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तेव्हा भैरवी म्हणते, काय म्हणजे जो पुरस्कार मला तिच्या गुरुला तुम्ही देणार आहात आणि तोच पुरस्कार तुम्ही माझ्या शिष्याला, ते सुद्धा त्या सावलीला एका स्टेजवरती आम्हाला देणार आहात, मला हे मंजूर नाही. हा पुरस्कार मी स्वीकारणार नाही आणि कारण फक्त एकच, ते कारण म्हणजे सावली. काहीही झालं तरी एका स्टेजवरती मी या मुलीबरोबर हा पुरस्कार घेणार नाही. हिची एवढी पात्रता तरी आहे का, म्हणजे माझ्यासमोर हिला तोच पुरस्कार दिला जाणार जो मला दिला जाणार आहे? ते शक्य नाही आहे. हा पुरस्कार मी नाही घेणार. तेव्हा त्या पुरस्काराची व्हॅल्यू आता तिला कळतच नाही. ती तो पुरस्कार नाकारते. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की पुरस्कारसुद्धा त्याच लोकांना दिला पाहिजे ज्यांना त्याचं महत्त्व कळत असतं. तू त्या पुरस्काराचा मान ठेवला नाहीस, पण माझी सावली तसं नाही करणार. माझी सावली आहे ना, ती पुरस्कार स्वीकारणार, ते सुद्धा तुझ्या नाकावरती टिचून. भैरवी, तुझा हा जो गर्व आहे ना, हा तुझा गर्वच एक दिवस तुला खाली टाकणार आहे, बघच तू. आणि अशा रीतीने इथे आता भैरवीच्या नाकावरती टिचून सावलीने संगीत विशारद पुरस्कार हा आता स्वीकारलेला असतो आणि इथे तोच पुरस्कार भैरवीने अहंकारामध्ये नाकारलेला असतो. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की तू तेव्हाही तशीच उद्धट होतीस भैरवी आणि एवढ्या वर्षानंतरसुद्धा तू तशीच उद्धट आहेस. ज्या पुरस्काराचा तू अपमान केलास ना, आता बघ तो पुरस्कार तुला कधीच मिळणार नाही, असं जगन्नाथने भैरवीला सांगितलेलं असतं. आणि अशा रीतीने आता सगळ्यांसमोर जगन्नाथने भैरवीचा माज तर उतरवलेला असतोच, पण इथे आता सावलीने तिचा केलेला सन्मान हा खूपच आनंदाने स्वीकारलेला असतो. आणि तो पुरस्कार आता जो भैरवीला दिला जाणार असतो, तो भैरवीने नाकारून स्वतःचीच आता इथे किंमत कमी केलेली असते. लोकांना बोलण्यासाठी तिने आता एक विषयच दिलेला असतो आणि त्याच्यामुळे पुन्हा तिची बदनामी करण्यामध्ये तिच्या स्वतःचा खूप मोठा हात असतो.